साकोली येथील गडकुंबली रोडवर सिलवंत बहुउद्देशीय विकास संस्था जाख भंडाराद्वारा संचालित उज्ज्वल व्यसनमुक्ती उपचार आणि पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर केशव काबगते यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले, तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम, तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते डी.जी. रंगारी, सामाजिक कार्यकर्ते शीतल नागदेवे, कल्पना राऊत, समाजमित्र आणि सामाजिक कार्यकर्ते नाशिक चौरे, नानाजी खोब्रागडे, संस्थेचे अध्यक्ष गंगाधर ध्रुवाधपारे, संस्थेचे सचिव उषा घोडेस्वार, संस्थेचे उपाध्यक्ष सिलवंत घोडेस्वार यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडला। आजही तरुण वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात दारू, गुटखा, तंबाखू, पान, चरस घेऊन आजचा तरुण वर्ग व्यसनाधीन झालेला आहे। दारूमुळे तर कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत। त्यामुळे आज व्यसनमुक्ती केंद्राची गरज निर्माण झाली आहे। समाज निरोगी ठेवायचे असेल तर व्यसनापासून आजच्या समाजाने मुक्त झाले पाहिजे, असे मत डॉक्टर केशव काबगते यांनी मांडले। पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते डी.जी. रंगारी यांनी काही परिसरातील उदाहरणे देऊन समाज हा कसा व्यसनाधीन होतो, कौटुंबिक समस्या असतील किंवा मानसिक समस्या असतील किंवा त्यांना नोकरी लागत नसेल किंवा असे विविध समस्यांमुळे त्यांची मानसिक स्थिती बदलून तो दारू आणि इतर व्यसनाकडे वळतो आणि शेवटी त्याचा जीवन उद्ध्वस्त होतो। त्यामुळे त्या समाजावर योग्य प्रबोधन आणि उपचार करणे गरजेचे आहे, असे सांगितले। अचल मेश्राम यांनी सांगितले की व्यसनमुक्त समाज निर्माण करून राष्ट्र बलशाली करता येईल, असे यावेळी त्यांनी सांगितले। तर शीतल नागदेवे, नाशिक चौरे यांनीही मार्गदर्शन केले। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अटल भाऊ मेश्राम, आता उद्घाटक पावले लावलेले डॉक्टर केशव काबगते, त्या ठिकाणी उपस्थित असलेले मंडळ लागलेले सामाजिक कार्यकर्ते नाशिक चौरे साहेब, बावनकुळे सामाजिक कार्यकर्ते शिक्षक आणि या संस्थेचे सचिव उषाताई घोडेस्वार मॅडम आणि या संस्थेचे सर्व पदाधिकारी धन्यवाद भरलेले। या केंद्राचं नाव आहे व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र। व्यसन मुक्त करण्याचा काम हा केंद्र करणार आहे। व्यसन का लागतो याचेही काही कारणे आहेत। आम्ही तुमच्यासोबत या सगळे खास तुझे सगळे महिला कार्यकर्ते आहेत। आम्ही तुमच्या पाठीशी आहोत की हा बरोबर अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झालेले आहे आणि या परिसरातून आपण अभ्यास केला, आपण या परिसराची कार्यकर्त्यांची चर्चा केला आणि या परिसरामध्ये आपण हा एक केंद्र आपण या ठिकाणी तयार केला आणि या केंद्राला आपल्याला भरपूर साथ मिळेल आणि आम्ही पण सुद्धा सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्याला काय ते मदत करता येईल ते आपण समाजाला आपण त्याच्या प्रत्येक गावी आम्ही जाऊ। आमचे अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात, त्या ठिकाणी आम्ही याचा प्रचार आणि प्रसार करू आणि हा व्यसनमुक्ती केंद्र कसा मोठा होईल, लोकांच्या या ठिकाणी लोकांच्या जीवनाला आधार होईल। कारण जीवन हे आनंदाचा प्रवास आहे। जीवन हे आनंदाचा प्रवास आहे। आपण जगत असताना सुखाची आणि विश्रांतीची गरज आहे, पण कुठेतरी व्यसनामुळे आपण कुठेतरी खर्च जातो, आमचा प्रवास अर्धामध्ये लटकून जातो। कुठे तरुण पोरं व्यसनातून गाडीने ऍक्सिडेंट होतात, कुठे अपघात होतात। 90% अपघात हे व्यसनामुळे होतात। हा सरकारकडे लेखाजोखा आहे। म्हणून आपण सर्वांनी महिला वर्गाने जिथे व्यसनमुक्ती केंद्र जर तुम्ही पुरुषांची उपस्थिती कमी असेल, महिलांची आहे। मानसिक आरोग्य हे व्यवस्थित असलं पाहिजे। तर व्यसन हा कसा काय आजार आहे? हा मानसिक आजार आहे। तुम्हाला शारीरिक आजाराचे इथून निघाल्यानंतर परत हॉस्पिटल डॉक्टर्स मिळतील, शासनाचे वेगवेगळे मोठे मोठे हॉस्पिटल तुम्हाला शारीरिक व्याधीसाठी भेटतील, पण मानसिक व्याधी ज्यामध्ये व्यसन लागलेलं असतं त्या व्यसन दूर करण्यासाठी किंवा व्यसन होऊ नये, लागू नये, त्यासाठी फार कमी पुढाकार घेणारे आहेत। आणि असाच पुढाकार घेऊन उद्या काही या ठिकाणी
वाईट व्यसनामुळे आपला शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक हानी होते. तर नुसतं इथपर्यंतच नाही तर या दुर्व्यसन केल्यामुळे व्यक्तीच्या स्वतःबरोबर संपूर्ण देशाची सुद्धा नुकसान होतं. कारण आपल्याला गरज आहे प्रत्येक एक व्यक्तीची, आणि त्या व्यक्तीने जर चांगलं सत्कर्म केलं, चांगलं कार्य केलं तर आपण आपलं देश पण सुद्धा भरभराटीवर मिळवू शकतो. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने सत्संग विवेक बुद्धीनं आपल्याला काय गरज आहे आणि काय गरज नाही आहे हे ओळखणं आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला व्यसन